हे सरप्राईज पाहून मी खूप खुश झाले, कारण की पहिल्यांदाच हे असं काहीतरी बनवलं होतं. आणि चला दिवसभर आम्ही काय-काय केलं हे तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. हॅलो, हाय, गुड मॉर्निंग. आणि आज स्पेशल काय आहे, तर आज स्पेशलमध्ये आहे माझा बर्थडे. आणि हे पहा, सकाळचे 8:30 झालेत आणि हे मुलं अजून झोपूनच आहेत. किती निरागस आहेत ना. आणि उठल्यावरती पहा मग गोंधळ ह्यांचा. कारण मी वाट पाहत आहे की मला हे उठून विश करतात का, ह्यांच्या लक्षात तर आहे का नाही. तर ह्यांची झोप मोड करायची नाही व आपल्याला बाकीचेही कामं सारून घ्यायचेत, म्हणून मी निघाले आहे आता स्वयंपाकाकडे. स्वयंपाकामध्ये आज पोळी, पनीरची भाजी असा बेत आहे व त्यानंतर मी लगेचच दाल तडका बनवून घेतला आहे, कारण की मुलांना खूप आवडते. एकीकडे राईस लावत आहे. स्वयंपाक वगैरे करून मी ऑफिससाठी रेडी झालेली आहे. सिंपल लूक ठेवला आहे आणि हा ड्रेस तुम्हाला कसा वाटतो ते नक्कीच सांगा. खूप जास्त मेकअप करणार नाही. पहिल्यांदा मी फेसला मॉइश्चरायझर करून घेतलेला आहे व हाताला बॉडी लोशन पण लावलेलं आहे. त्यानंतर डार्क सर्कल खूप दिसत होते, म्हणून लाईटमध्ये ॲलोवेरा जेल लावून थोडंसं फाउंडेशन पण लावून घेतलेलं आहे. जास्त खूप नाही करायचं आपल्याला, पण तसंच छान पण दिसायचं आहे, म्हणून लाईट मेकअप करत आहे. तर खूप फास्ट होत आहे, कारण की मला खूपच उशीर होत आहे. तर मी सनस्क्रीन पण लावून घेतलेली आहे. आणि हा पहा सत्तू आलेला आहे, त्याची पण अंघोळ वगैरे झालेली आहे. तो मला विचारत होता की कॅमेरा चालू आहे का? मी म्हटलं हो. आणि मग त्याला लक्षात आलं की मम्मा नेमकं कुठं चालली व मम्मा आज तुझा बड्डे आहे का? म्हणून तो मला विचारत होता. आणि मी त्याला हो म्हटल्यावरती त्यानंतर त्याने मला विश केलं व पाया पडल्या. मला खूपच छान वाटलं. तर चला, फायनली त्याला लक्षात आलेलं आहे मम्माचा बड्डे आहे. आणि हे पहा, स्ट्रोक क्रीम लावून घेत आहे. खूप जास्त शाईन नाही करायचा चेहरा, म्हणून लाईटच साठी स्ट्रोक क्रीम वापरत आहे. आणि हे पहा माझी नकल करताना. वाह बेटे वाह, क्या बात है. ड्रामेबाज आहे सत्यजित. तो असेच नखरे करणार झाला आणि माझ्या पाठीमागं पुढं करणारच आहे. आणि हे पहा फायनल लूक. आणि बाकी राहिलं आहे काजळ आणि ॲब्रोज करायचे राहिलेले आहे. तर मी ॲब्रोज वगैरे करून घेते व त्याच पेन्सिलनं लाईटमध्येच काजळ लावून घेणार आहे. खरं म्हणजे मला एक तर खूपच उशीर होत होता. हे पहा, झालेली आहे मी ऑलमोस्ट तयार. छोटीशी टिकली लावली, पण माझं मन समाधान झालं नाही. त्यानंतर मी पावडर लावून घेते, कारण की खूप गरमी होत होती. व त्यानंतर मी लावत आहे कुंकू. कुंकाशिवाय चेहरा छान वाटणार नाही. आणि हे पहा, तर मी कशी तर हा लूक तुम्हाला कसा वाटला? आणि हे पहा अम्मू, तिला आता लक्षात आलं आहे व ती मला बोट मागून मला फिरवत आहे आणि हॅपी बर्थडे मम्मा म्हणून गळ्याला पडली. आणि खरंच खूप छान वाटतं बरं. त्यानंतर मी लगेच देवपूजा पण उरकून घेतलेली आहे आणि निघाले आहे ऑफिससाठी. ऑफिसला पण आले आणि ऑफिसमध्ये पण माझा बर्थडे सेलिब्रेशन केला आणि छोट्या छोट्या गिफ्ट मिळाले आहेत. इतकं प्रेम, खूपच आनंद झाला. त्यानंतर मी गेलेली आहे स्वामी समर्थ महाराजाच्या मंदिरामध्ये दर्शन करायला, कारण की आजचा दिवस म्हणजे खूपच स्पेशल होता. म्हणून स्वामीचे पण दर्शन करून घराकडे निघालेली आहे. तर आजचा दिवस तर खूपच बिझी गेला होता, कारण की आज बर्थडे सेलिब्रेशन, फोटो सेशन आणि तसंच कामाचा पण व्याप जास्तच होता. ते करून घरी आल्याच्यानंतर व मला घरी असं सरप्राईज मिळेल ह्याची मी तर कल्पनाच केलेली नव्हती. आणि हे पाहून खरंच खूप खुश झालेली आहे. आणि मुलाने कोल्ड कॉफी बनवली, पिऊन पाहिले, ठीकठाक झाली होती. आणि माझ्या घरचं बर्थडे सेलिब्रेशन तुम्हाला माझ्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये नक्कीच पाहायला मिळेल. तर माझ्या चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. बाय.